मैत्रिणींनो, आज यांना सुट्टी आहे आणि आज तुम्हाला ते सांगणार आहेत की ते एमआयडीसी मध्ये काय काम करतात. काय काम करते एमआयडीसी? एमआयडीसी फॉन्ट्री मध्ये काम करते. फॉन्ट्री मध्ये म्हणजे ऑपरेटर. आणि गेले 10 वर्ष झाले तेच काम करताय ना? ऑपरेटर म्हणून काम करता. काम हार्ड असते त्यांचं. म्हणजे फॉन्ट्रीवर म्हटलं तुमच्या लक्षात आलं असेल की कसं काम असते. कसले पार्ट तयार होतात? महिंद्रा ट्रॅक्टरचे पार्ट तयार होतात. ट्रॅक्टरचे वगैरे ट्रॅक्टर हाऊसिंग आहे सगळं. म्हणजे ट्रॅक्टरचे जे मेन पार्ट असतात, बोलेरो गाडी, सगळ्या गाड्यांचं पार्ट तयार. बोलेरो गाडी, परत ट्रॅक्टरचे सगळे मोठमोठे असे पार्ट तयार होतात. ते काम करतात. भरपूर त्यांना प्रश्न पडलेला की काय काम असतं एमआयडीसी मध्ये, म्हणून मी त्यांना म्हटलं थोडक्यात तुम्ही सांगा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. एमआयडीसीमध्ये भरपूर प्रकारची कामं असतात, कारण वेगवेगळ्या कंपन्या असतात त्याप्रमाणे कामं असतात. पण हे फॉन्ड्रीमध्ये कामाला असल्यामुळे त्यांचं ते काम असतं. मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं की ते कोणतं काम करतात ते. आणि यांचं काम भरपूर हार्ड असतं मैत्रिणींनो, कारण भट्टीसमोर म्हटल्यावर ते मेटल वगैरे अंगावर उडतं, त्यामुळे भाजलंसुद्धा जातं. पण पर्याय नसतो, कारण सगळ्यांनीच जर सोपी कामं केली तर अवघड कामे कोण करणार. आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे की कांदे आणि बटाटे मी घेतलेले आहेत आणि पूर्ण तो ड्राव स्वच्छ करून घेतला. त्यानंतर केळीचे खांब मी काय केलेले आहेत तर पाण्यात ठेवलेले आहेत, कारण मला मार्गशीर्ष गुरुवारपर्यंत जर ते केळीचे खांब राहिले तर त्या पूजेसाठी मी ते वापरणार आहे. आणि आज उपवास असल्यामुळे शाबू वगैरे केली आणि श्री चाललेला आहे शाळेला. आणि श्री त्याच्या पप्पांना दाखवत आहे की कसं बसलेले आहेत, राजा माणूस आहेत असं म्हणत आहे, कारण आज त्यांना सुट्टी होती. त्यानंतर मी तुम्हाला भेटत आहे डायरेक्ट संध्याकाळी. श्री शाळेतून आल्यावर मी गेलेले भाजी आणायला, आणि टोमॅटो बघू शकता, खूप छान टोमॅटो होते, 20 रुपये किलो. दुकानात गेलेले मैत्रिणींनो, आत्ता आले आहे. आज उपवास आणि आज होता बाजार, तर येताना भाजी घेऊन आली. भाजी काढायची, परत स्वयंपाक करायचा. दुपारी जेवलेली, चहा पिलेली भांडे ती घासायची आणि मग पुढच्या कामाला सुरुवात. पाणी आलेलं आहे तोपर्यंत. थंडीमुळे तर पाण्यात सुद्धा हात घालायला असं नको वाटायला आलेला आहे. खूप थंडी पडलेली आहे आणि सकाळी उठायला पण नको वाटते, पण सकाळी नाही उठलं तर आवरत नाही. भांडी बघू शकता तुम्ही, सगळं सकाळी आवरून गेले तरी पण, आणि अशी पसारा पडलेला आहे. तर तो सर्व पसारा आवरून घ्यायला लागणार. आणि मग नाहीतर असा पसारा ठेवून स्वयंपाक करायचं म्हणजे नकोच वाटते. भाजी काय काय आणली ते दाखवते. बाजारात तर सगळ्यात महाग लसूण 100 रुपये, 80 रुपये, 90 रुपये. म्हणजे लहान मोठी साईज असेल त्याच्यावर लसणाचा दर हे आहे. मी आणलेला आहे 80 रुपयेचा. जरा असे लहान लहान गड्डे आहेत ते 80 रुपयाला आणलेले आहेत. आणि टोमॅटो तेवढे स्वस्त आहेत, वांगी स्वस्त आहेत, मेथीची भाजी स्वस्त आहे, आणि कोथिंबीर. बाकी सगळं महागच आहे. गवारी वगैरे 25 रुपये पावशेर, वरणा पण 20 रुपये 25 रुपये पावशेर. बाकी सगळंच माळवं महाग आहे. फ्लावर तर मला वाटते एवढासाच गट्टा होता तो फ्लावर, तो पण 15 रुपये. आणि कोबीज पण एवढासाच 15 रुपये. सगळ्या भाज्या महाग आहेत. थोडंच आणलेलं आहे मी, कारण जास्त आणून पण उगाच खराब होतं. आणि आमच्या इथं काय रोजची भाजी असते. शेतकरी आजूबाजूच्या खेड्यातले रोज विकायला येतात, त्यामुळे आणलं तर चालतं. 2 दिवसात एकदा, 3 दिवसात एकदा जाऊन आणलं तरी चालतं. उगाच आणायचं आणि ते फ्रीजला ढीग मारून ठेवायचं, आणि फ्रीजमधलं जास्त दिवस म्हणजे ठेवलेलं खाऊ नये. आणि आपल्या इथं एक म्हणजे भाजी मिळते, ज्यांच्याजवळ मिळत नाही त्यांनी आणलं तर चालते. मग आपल्या इथं मिळत्या भाजी तर आपण कशाला उगाच आणून साठवून ठेवायचं. फ्रीजला ठेवल्यावर पण राहतं ताजं, पण अशी चव लागत नाही बघा भाजी. जास्त दिवस जर तुम्ही फ्रीजला ठेवून खाल्ला तर ती चव लागत नाही. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, 2 दिवसातनं 3 दिवसातनं आणायची ताजी भाजी आणि तेवढीच करायची. केळीचे खांब मी असे पाण्यात घालून ठेवलेले आहेत मैत्रिणींना,
कारण आपला मार्गशीर्ष गुरुवार आहे. जर गुरुवारपर्यंत राहिले ठीक राहतात काय बघायलाच मी ट्राय करण्यासाठी ठेवलेले आहे. अजून तर चांगले आहेत, बघू शकता तुम्ही, म्हणजे असे सुकलेले नाहीत. जर सुकले तर मग काही ते वापरणार नाही पूजेला, पण चांगले राहील तर मग पूजेला वापरणार आहे. लक्ष्मीच्या पूजेला केळीचे खांब का वापरायचे असतात मैत्रिणींतर? केळीच्या खांबामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे केळीचे खांब पूजेसाठी वापरावे. पण सिटीतल्या लोकांना ते काही शक्य नाही. एक वेळ खेड्यातली लोक कुठं पण जाऊन आणू शकतात, म्हणजे शेतात वगैरे एकमेकाच्या आस्था आणतात. सिटीत लोक कुठं, आणि आत्ता सध्या मैत्रिणींनो ते दिवस पण राहिले नाहीत की कुणाच्या तर शेतात जाऊन काहीतरी तोडून आणावं. कुणाच्या शेतात आपण जायचंच नाही त्यांच्या परवानगीशिवाय, कारण त्यांनी तेवढं कष्टाने ते लावलेलं पण असतं. एक वेळ विचारून त्यांच्याकडनं मागून आणलं चालतं, पण आपण स्वतःहून जाऊन घेऊन येणं चुकीचं आहे. मी तर कुणा शेतात जाऊन काही आणत नाही, आधी विचारते त्यासनी. कोण नसलं तर घेतच नाही, आणि जर त्यांनी घ्या म्हटलं तर घ्यायचं. फुलसुद्धा एखादं असलं तर त्यांना विचारते आणि मग घेते, कारण की त्यांनी त्यांच्यासाठी लावलेलं असतं आणि आपण ते कसं जाऊन तोडून आणायचं हे अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी तर शक्यतो तोडतच नाही. असलं तर घालायचं, नसलं तर ग बसायचं. पण यावेळी माझी इच्छा झाली सत्यनारायण पूजेला की नारळाचे केळीचे खांब लावावे, म्हणून मी आणले. तिथं होते भरपूर, पण एवढेच 2-3 आणले, 5 काय आणले नाही, 2-3च आणले. मी असणे म्हणत होते 2च घ्या, पण एक लहान होतं ते त्यांनी घेतलं. ते पण त्यांना विचारून घेतलं, आम्ही बिन विचारता काही घेतलं नाही. आधीची लोक कशी दिलदार होती, ती सगळं देत होती. आताची लोक देत पण नाहीत आणि आपण घेऊ पण नाही कोणाचं बिन विचारता, कारण आपल्यावरच विचार करायचा. आपलं जर असतं आणि आपण जर तोडला असतं, म्हणजे आपलं कोणतरी येऊन तोडलं असतं आपल्या इथलं, तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं. त्याचप्रमाणे त्यांचं पण असणार, त्यामुळे कुणाचं काय घ्यायचं नाही. पण शक्यतो लक्ष्मीच्या पूजेमध्ये केळीचे खांब वापरावे, कारण भगवान विष्णूंचा केळीच्या खांबामध्ये वास असतो, त्यामुळे केळीचे खांब लावावेत पूजेला, खूप चांगलं असतं. चला आता स्वयंपाकाला सगळ्यात आधी भात लावून घेते. इथे मी दाखवत आहे भातात एक तमालपत्र टाकायचं आहे आपल्याला, त्यामुळे भाताचा स्वाद खूप छान येतो. ट्राय करून बघा. ही एक टिप देत आहे मी तुम्हाला. भाजी आणलेली मैत्रिणीनं फ्रीजमध्ये ठेवायला विसरली, कशी सोकले बघा. थोडंसं घरात दुर्लक्ष केलं की काय खरं नाही. भात खूप छान होतो मैत्रिणींनो, नक्की तुम्ही त्या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि मेथीची भाजी 2 पेंड्या मी निवडून घेतली, सोकलेली, त्यामुळे पुढचे शेंडेच फक्त घेतले. आणि त्यानंतर ती चिरून घेतलेली आहे भाजी. लसूण सोलून घेतलेला आहे. आता कांदा चिरत आहे. मेथीच्या भाजीला मी कांदा लसूण दोन्ही वापरते, तसेच हिरवी मिरचीसुद्धा वापरते. डाळ पण वापरते. डाळ कोणतीही असेल, तुरीची असेल किंवा मुगाची असेल ती वापरते. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालायचा. आज सोमवार असल्यामुळे सकाळपासून उपवास होता. मला तर अलीकडं मैत्रिणीनं उपवास अजिबात पेलत नाहीत. संध्याकाळनं असं पित्त ढवळायला चालू होतं. शक्यतो मी उपवास करणंच आता टाळलेला आहे. कोणत्या पण देवानं असं सांगाय नाही की उपवासच करा असं, फक्त आपण उपासना केली तरी पण चालेल. त्यामुळे मी ह्याच्या आधी सगळे उपवास निरंकार बिन पाण्याचे सुद्धा उपवास केलेले आहेत, पण आता मला काही शक्य होत नाही. त्यामुळे मी आता शक्यतो उपवास करणं टाळते. जेवढे गरजेचे आहेत तेवढेच उपवास करते. आणि आता मी मेथीची भाजी करून घेत आहे. सुरुवातीला मी कांदा टाकला, कांदा लाल झाल्यानंतर मग हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लसूण मी ठेचून टाकत आहे. ठेचण्यासाठी मी लसणाचं एक चॉपर घेतलेला आहे बघा ऑनलाईन, तो तुम्हाला मी दाखवत आहे. खूप चांगला आहे. घेऊन मला वाटते मी 1 वर्ष होऊन गेला असेल. पण आपल्याला असं ठेचून लसूण घालण्यापेक्षा असा थोडासा दुखवून घातला की छान लागतो, कारण भाजी वगैरे खाताना तो दाताखाली येतो. त्यानंतर मी लसूण टाकलेला आहे आणि तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे. आता तुरीची डाळ तुम्ही आधी भिजतसुद्धा घालू शकता. मी भिजत घातली नव्हती त्यामुळे मी असं टाकलं. आता त्यात मी पाणी वतून घेतलेलं आहे आणि मीठ घालत आहे. एक थोडा वेळ मी तुरीची डाळ
शिजून देणार आणि डाळ थोडी अर्धी कच्ची शिजली की मग त्यानंतर मी भाजी त्यामध्ये टाकणार आहे. हे पहा, असा चॉपर आहे तो. 100 रुपये का 107 रुपयाला किती रुपयाला तर घेतलेला आहे मी, माझ्या लक्षात नाही कारण 1 वर्ष होऊन गेलं. पण 100 ते 110 एवढ्यातच त्याची किंमत आहे. त्यानंतर बटाटे चिरून घेत आहे मी. बटाटे असे लांबडे लांबडेच ठेवणार आहे. अशी भाजी आम्ही मैत्रिणीनं सौंदतीला ज्यावेळी गेलेलो डोंगरावर त्यावेळी त्या लमाण्याच्या ज्या बायका असतात त्याने अशी भाजी केलेली होती आणि खूप छान भाजी लागली. काय वैशिष्ट्य आहे कुणास ठाऊक, सौंदती डोंगरावर जे लमाण्याच्या बायका त्या जेवण करतात ते खूप छान लागतं. तशा पद्धतीने मी किती वेळा प्रयत्न केलेला आहे भाजी करण्याचा इथं, पण तशी चव येतच नाही. तिथली चव ही वेगळीच असते. जे उकडीचे कानोले बनवतात ते तळून, ते पण किती छान लागतात आणि तिथलं भाजी आमटी खूप छान लागते. ज्यावेळी बटाटे दिसतील त्यावेळी मला त्या भाजीचीच आठवण होते आणि मी त्या पद्धतीनेच करायला बघते, पण तशी भाजीच होत नाही. श्री गेलेला आहे वाढदिवसाला. आता तो तिकडनं थोडं खाऊन येणार. बटाटे आणि कांदा चिरून घेतल्यानंतर मी टोमॅटो चिरत आहे आणि टोमॅटोमधल्या मी बिया काढून घेते, कारण बियांमुळे मुतखड्याचा त्रास जास्त होतो आणि श्रीला आणि यासनी मुतखड्याचा त्रास आधीच आहे, त्यामुळे मी बीचा वापर जास्त करत नाही. हे पहा, आपली तुरीची डाळ जवळजवळ 70% शिजलेली आहे आणि या स्टेजला मी आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि आपण जी चिरलेली मेथीची भाजी होती ती घालून घेणार आहे आणि एकदा ते पूर्ण हलवून झाकून ठेवायचं, म्हणजे आपली मेथीची भाजी तयार झाली. गॅस मात्र मैत्रिणीनं मंदच ठेवायचा. मंद गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. खूप छान होते भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मेथीची भाजी करता येते, पण मला ही पद्धत जास्त आवडते आणि याच्यासोबत ज्वारीची भाकरी असली की एकच नंबर भाजी लागते. त्यानंतर आता बटाट्याची भाजी करून घेणार आहे. भाजीमध्ये शक्यतो मैत्रिणींनो मी कोणतेही मसाले वगैरे जास्त वापरत नाही रोजच्या जेवणामध्ये. कधी तर असा कार्यक्रम वगैरे असला किंवा विशेष काही असलं, पाहुणे वगैरे येणार असले तरच मी मसाले वगैरे वापरते, कारण रोजची भाजी मी अशी साधीच बनवते. जिरं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे आणि आता कांदा लाल झाला की मग आपण त्यामध्ये टोमॅटो, हळद, मीठ, चटणी सगळं टाकून एकजीव करून थोडा वेळ टोमॅटो शिजूसपर्यंत झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग बटाटे त्यामध्ये टाकून आपण ती भाजी तयार झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ वापरू शकता. मी या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे, कारण मेथीच्या भाजीला आणि या भाजीला एकदमच मी शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला होता. अशा पद्धतीने आपला सिंपल बेत आजचा तयार झालेला आहे. मेथीची भाजी, बटाट्याची भाजी आणि चपाती भात. टोमॅटो थोडा वेळ मऊ होईपर्यंत झाकून शिजून द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये बटाटे घालायचे आहे. ही भाजी एकदम अशी सडसडीत करण्यापेक्षा मैत्रिणींनो रबरबीत भाजी करायची, म्हणजे खूप छान लागते. एकदम जर अशी सुक्की भाजी तुम्ही केला तर एवढी चांगली लागत नाही, पण रबरबीत भाजी खूप चांगली लागते. आणि त्यानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये बटाटा घालणार आहे. बटाटा घालून थोडंसं पाणी घालणार आहे, कारण बटाटे शिजायला पाहिजेत. आपण काय बटाटे उकडून घेतलेले नाही, तर कच्चे बटाटे आहेत आपले, त्यामुळे ते शिजायला पाहिजेत. थोडंसं पाणी घालून आपण ते एक 10 ते 15 मिनटात बटाटे शिजले जातात आणि आपली भाजी तयार होते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे तो सोमवारी संध्याकाळचा आहे आणि मंगळवारी श्रीचा वाढदिवस आहे. आम्ही काय वाढदिवस त्याचा करणार नाही, पण काहीतरी घरात आपलं गोडधोड बनवून घरच्या घरी तेवढाच साजरा करायचा. झालं तर बघा आपली आता भाजी तयार झालेली आहे. मेथीची भाजी आणि बटाट्याची भाजी झालेली आहे. आता भात पण झालेला आहे. चपात्या तेवढ्या करायच्या. चपात्या करून घेते आणि मग देवाला निवेद दाखवून जेवायचं. श्री गेलेला आहे, त्याच्या मित्राचा वाढदिवस आहे तिकडं. आता तो तिकडनं काहीतरी खाऊन येणार. मला सांगितलं की जेवणच आहे म्हणून, पण बघूया. श्रीचा पण उद्या वाढदिवस आहे, पण आम्ही काय साजरा करणार नाही, घरातल्या घरातच साजरा करणार आहे. वाढदिवसास आत्ता आलेले आहेत साहेब. काय काय केला वाढदिवसाला? काय जेवलाने आली की खाली जेवलाने आली. जेवण होतं. 9:30 वाजता आलाय. भोपळा
आपला जो लाल भोपळा असतो बघा मैत्रिणींनो, त्याच्या अशा फोडी फोडी करून विकायला आलेल्या होत्या. 10 रुपयाला एक आणि 15ला 2. याच्या आपण घाऱ्यासुद्धा बनवू शकतो आणि भाजीसुद्धा बनवू शकतो. भाजी पण खूप छान लागते याची आणि एकदम सोपी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली होती भाजी. मी वरचेवर असं घेऊन येते भोपळा. आणि ही आपली भाजी, ही वांगी वांगी 20ला अर्धा आणलेले आहेत. टोमॅटो 20ला किलो. गवारी 25 रुपये पावशेर आणि वरणा 30ला अर्धा किलो. आणि लसूण लहान साईज आहे बघा, त्यामुळे त्यांनी 80ला पावशेर दिलेला आहे. आणि हे लोणचं आणलेलं आहे मी, पिवळं लोणचं 10 रुपये. छान असतं त्या मावशींच्याकडे लोणचं. प्रत्येक बाजारात मी आणते, प्रत्येक बाजारात 10-10 रुपयेच आणते. अशी ही भाजी आणलेली आहे. आणि वांगी कधी पण मैत्रिणींनो जास्त शायनिंगची वांगी खायची नसतात, कारण त्याच्यावर औषधं जास्त मारलेली असतात. त्यामुळे अशीच वांगी खायची आणि ही वांगी चवीला पण खूप छान लागतात. अशा पद्धतीने आपला बाजार आलेला आहे. आपण घरात रोज जे जेवण बनवतो त्याचा निवेद आपण दाखवावा. निदान एक टाईम तरी देवाला निवेद दाखवावा. सकाळ संध्याकाळ राहून दे, पण एकदा तर दाखवावा. धन्यवाद मैत्रिणींनो.